की माझ्या मुलाला जर कोणी घेऊन गेलं तर मी सहन करू शकेन का? माझं नाव तर ठीक आहे, पण मला मुलगा नाही, मुलगी नाही, तर मी काय घेऊन जगणार? तुम्हाला आशा आहे का की या लोकांचं नाव येईल? काय करणार? कोणीच खात्रीने सांगू शकत नाहीये. कोणी खात्रीने सांगू शकत नाही. त्याचे वडील खूप आजारी आहेत. मी माझ्या मुलामुलींसोबत घरी जेवते. माझी मुलं खूप चांगली आहेत. तर मी खूप चिंतेत आहे की काय होईल, काय होईल. भीती वाटते. भय, का भीती वाटतेय? भीती वाटते. कोणी म्हणते की असं होईल, तसं होईल, म्हणून भीती वाटते. मत का नाही आलं म्हणून? आता असं झाल्यावर खूप भीती आणि चिंता वाटते. चिंता तर खूप आहे. खूप टेन्शन आहे. साला मी कामधंदा सोडून दिला आहे. काम करायला गेलो तर मला हेच टेन्शन की माझं मत नाही तर माझी काही किंमतच नाही. बंगालच्या 60 लाख मतदारांपैकी जे छाननीखाली होते किंवा ज्यांना तुम्ही प्रलंबित मतदार म्हणू शकता, असे किती मतदार आता निवडणुकीत प्रत्यक्षात मतदान करण्यास पात्र आहेत? ही संपूर्ण प्रक्रिया आणि ती राज्यात कशी घडते हे पाहता हा एक गोंधळात टाकणारा किंवा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे असं मी म्हणू शकेन. आता मी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील स्तुती विधानसभा मतदारसंघात एका ग्रामपंचायतीत आहे आणि जर मी तुम्हाला विचारलं की ही संपूर्ण SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी इथे असलेल्या 1000 मतदारांपैकी आज किती मतदार मतदानासाठी पात्र आहेत, तुम्ही काय म्हणा? मी फक्त 5 सेकंद शांत राहीन आणि मग तुम्हाला उत्तर सांगेन. तर आता फक्त सुमारे 500 जण मतदानासाठी पात्र आहेत. तर याचा अर्थ असा की या मतदार याद्यांमधून 500 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या विशिष्ट बूथवरील मतदारांची संख्या निम्म्यानं कमी झाली आहे. तुमच्या घरात सगळ्यांची नावं डिलीट झाली आहेत की कसं झालंय? नाही, माझ्या घरात तर 5 जणांची नावं आली, 4 जणांची नावं आली नाहीत. असं कसं? म्हणजे तुम्हाला काही कळलं का की असं का झालंय? मला तर काही कळत नाहीये. कसं कसं तपासलं हेच तर कळत नाहीये. मी तर कागदपत्र व्यवस्थित सादर केली होती, तरीही माझं नाव कसं डिलीट झालं हे मला अजूनपर्यंत कळत नाहीये. आम्ही कोणाला विचारत आहोत? BDOला विचारत आहोत, SDOला विचारत आहोत. ते लोक आम्हाला माहीत नाहीत. ते तर असंच करत आहेत. आमच्या हातात काही नाही. सुतीची यादी. हो, तर ह्या सुतीच्या यादीत माझे आजोबा जे आहेत अलाउद्दीन, तुम्ही इथे पाहू शकता. आम्ही अलाउद्दीन जे आमचे आजोबा आहेत त्यांचं सुद्धा तुम्हाला वोटर कार्ड दाखवू. त्यानंतर माझी आजी जी आहे शोभरेजान बीबी, तिचं सुद्धा नाव आहे. आम्ही 1952 सालची गोष्ट करत आहोत. माझे पणजोबा जे आहेत आजोबांचे वडील, त्यांचं नाव आहे हाजी युनुस. 72 वर्षांचं वय होतं त्यांचं त्यावेळी. 1952 मध्ये सगळ्यांची नोंद आहे, यादीत नाव आहे. तर 2002 मध्ये पण सगळ्यांची नावं आहेत. मी यादी घेऊन आलो. हो, सगळ्यांचं वोटर कार्ड माझ्याकडचं ओरिजिनल आहे. माझ्याकडे माझ्या आजोबांचं आहे. हे बघा, जे तुम्हाला दाखवलं अलाउद्दीन युनुस, सगळं माझ्या आजीचं आहे. हे मतदार कार्ड आहे 1995चं. हो, त्यावेळी 2001 मध्ये त्यांचं निधन झालं होतं. आम्ही ज्या घरात आता राहत आहोत त्या घराचे हे बघा कागदपत्र आहेत. हो, हाजी युनुस जे माझे पणजोबा आहेत त्यांनी ते खरेदी केलं होतं. तर याची तारीख बघा, 22/8/1945 साल. आम्ही 22/8/1945 सालापासून एकाच घरात राहत आहोत. मी माझ्या वडिलांचे, आईचे, स्वतःचे, आमच्या आजोबांचे, पणजोबांचे, सगळ्यांचे दाखवत आहे. तरीही आम्हाला यातून वगळण्यात आलं आहे. आम्ही कुठे जाणार? कुणाला सांगणार? मला जेव्हा लोक बोलतात की तुम्ही बांगलादेशी आहात, तुम्ही पाकिस्तानी आहात, तेव्हा कसं दुःख होत असेल हे तुम्ही समजू शकता. तो जो भाजपचा समर्थक आहे तो तर बोलतो की हो, हे घुसखोर आहेत, बांगलादेशी आहेत, आता त्यांना पळवून लावणार, ते करणार, हे करणार. ते तर खुश आहेत. जेव्हा तुम्ही ही घुसखोरांची गोष्ट ऐकता तेव्हा तुम्ही याबद्दल काय विचार करता? आमचं रक्त उसळतं की आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांनी प्राण दिले आहेत, देणगी दिली आहे, श्रमदान केलं आहे, सगळं काही केलं आहे आणि आम्हालाच घुसखोर म्हणतात. जेव्हा तुम्ही लोकही कागदपत्र गोळा करण्याची प्रक्रिया करत होता तेव्हा काही समस्या होत्या का? इतके लोक कसे डिलीट झाले? तुम्ही बंगालीमध्ये सुद्धा बोलू शकता. हो, इथे अनेक समस्या आहेत. कोणाच्या नावात समस्या आहे? हो ना, कदाचित कोणाच्या तरी आईवडिलांसोबतच्या लिंकेजमध्ये म्हणजे स्पेलिंगची समस्या आहे. समजा कोणाला 6वीची आवश्यकता होती, ज्यांना 6 पेक्षा जास्त मुलं होती अशी प्रकरणं होती. सगळे प्रकार मिळून एक लॉजिकल डिस्क्रिपन्सी होती ज्यांची सुनावणी झाली होती. त्यामधून सुमारे 432 डिलीट झाले आहेत. हे लोक का डिलीट झाले? म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काही समजलं का? म्हणजे आमच्याकडे अजून तशी कोणतीही नोटीस आलेली नाही की हा मतदार कोणत्या कारणाने डिलीट झाला आहे. हे तपशील अजून आमच्याकडे आलेले नाहीत. हो, डिलीट झाला आहे एवढं मला दिसत आहे. तुम्हाला वैयक्तिक पातळीवर काही समजलं का की काय झालं असेल? एवढे लोक का डिलीट झाले? म्हणजे नाही, असं समजत नाहीये. सांगितलं नाही तर कळणार नाही
की कोणत्या कारणाने डिलीट झाला आहे. बऱ्याच लोकांची कागदपत्र व्यवस्थित होती तरीही त्यांची नावं डिलीट झाली आहेत. 2002 मध्ये नाव होतं तरीही डिलीट झालं आहे. ते लोक सुद्धा डिलीट झाले. हो 2002 मध्ये नाव होतं. हो 2002 मध्ये नाव होतं. तरीही जवळपास 30-35 वयस्कर लोक डिलीट झाले आहेत. 60+ 70+ वय असलेलेही डिलीट झाले आहेत. तुम्हाला स्वतःला माहीत आहे का की आता पुढची प्रक्रिया काय आहे? म्हणजे या लोकांना नक्की काय करावं लागेल? आम्ही जे ऑनलाईन पाहतोय म्हणजे चॅनलवर बातमी वाचून की ट्रिब्युनलमध्ये अर्ज करावा लागेल. तर आता कधी अर्ज करायचा, कधी सुरू होईल याची बातमी आम्हाला अजून मिळालेली नाही. तुम्हाला आता याची माहिती नाही. हो अजून कळवले नाही. आता अधिकृतपणे आम्हाला व्हिडिओ ऑफिसकडून कळवलेलं नाही की अर्ज कधी करायचा आहे. कदाचित 1-2 दिवसात होईल. या संपूर्ण SIR वादाभोवती मुर्शिदाबाद एवढ्या वादांमध्ये का येत आहे हे समजून घेणे देखील महत्वाचे. आता मुर्शिदाबाद आणि शेजारचा मालदा हे बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले जिल्हे आहेत. खरं तर मी आत्ता जिथे उभा आहे तिथून जर मी हा रस्ता ओलांडून पुढे गेलो तर एक नदी लागेल. ती ओलांडल्यावर थोडी आणखी भारताची जमीन आहे आणि मग तुम्ही बांगलादेशमध्ये प्रवेश करा. आता हा नदीकाठचा भाग असल्यामुळे सीमेवर कुंपण नाही, पण मालदा आणि मुर्शिदाबाद या दोन्ही ठिकाणी मिळून न्यायप्रविष्ट असलेल्या एकूण SIR प्रकरणांपैकी 1/3 प्रकरणं आहेत. आता या संपूर्ण मुद्द्यावरून अर्थातच तीव्र राजकीय लढाया लढल्या गेल्या आहेत. ममता बॅनर्जींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर संगनमत केल्याचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. भाजपने घुसखोर हा टोमणा वापरलाय. त्यांचं म्हणणे आहे की ममता घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करते. आता अर्थातच आपण मतदान प्रक्रियेकडे पुढे जात असताना हे सर्व मोठ्या प्रमाणावर दिसून येण्याची अपेक्षा आहे. गोदी मोदी 2 भाऊ खेळ खेळत आहेत. माणसांच्या जीवाशी खेळतायत. 200पेक्षा जास्त लोक मेले आहेत. तुम्हाला माहित आहे ना, माझ्यासोबत फक्त तुम्हीच आहात. यांनी पहिल्यांदाच माझ्या सरकारमधील सर्व अधिकाऱ्यांची बदली केली आहे. सगळे भाजपचे अधिकारी घेऊन आले आहेत. ता सांगा बरं मला जेरी सांडण्यासाठी. निवडणूक आयोग एक निष्पक्ष संस्था आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात तुमच्याकडे जर पक्के पुरावे असतील तर तुम्ही जा. हारण्याच्या भीतीने आतापासूनच आलिबी तयार करण्यासाठी संपूर्ण तृणमूल बसलाय. तृणमूल हारणार. 2/3 बहुमतानं भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होणार आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 23 एप्रिल रोजी आहे, जो फक्त काही दिवसांवर आहे. आता जे लोक न्याय निवाडा यादीत आहेत त्यांच्यासाठी वेळ संपत चालली आहे. त्यांना चिंताही आहे की जर त्यांची परिस्थिती लवकरच सुधारली नाही तर लोकशाहीचा गाभा म्हणजेच मत त्यांना डावलून जाईल.